श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्राशिन्नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। Ah
चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा
पंथ अनंत या राघवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. श्री मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होते. कीर्तन सेवेसाठी निरूपणासाठी घेतलेला श्लोक अत्यंत सोपा, सुटसुटीत, मोजक्या आणि मार्मिक शब्दातला भुजंग प्रयात या मराठी वृत्तामध्ये ज्याची रचना केली आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक वाङ्मयीन साहित्य संपदेपैकी समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी, जे महाराष्ट्रातल्या पंचप्राणांपैकी एक समजले जातात, की ज्यांनी क्षात्र धर्माचं तेज जनमनामध्ये पेरलं. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे या न्यायाने घराघरापर्यंत जाऊन क्षात्र तेजाची भावना रोवली. जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र आसमंतात घुमला आणि असे समर्थ रामदास स्वामी त्यांच्या अनेकविध वाङ्मय संपदेतील मनोबोध नावाचा जो ग्रंथ आहे, ज्यामध्ये 205 मनाचे श्लोक समर्थांनी लिहिले, त्यामधला क्रमांक 1चा अत्यंत सोपा आणि सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला, अगदी लहान मुलांच्या सुद्धा असा हा सुंदर असा सोपा पण तितकाच म्हटलं तर गहन श्लोक. मला आज आपल्या सगळ्यांसमोर कीर्तन सेवा करताना मनस्वी आनंद याकरता होतोय की महान पर्वकाळ सुरू आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि आज महालक्ष्मी, जिला आपण गौरी, ज्येष्ठा गौरी आवाहन असं म्हणतो, त्या गौरीचं पूजन, त्या आदिलक्ष्मीचं, त्या आदिशक्तीचं, त्या जगन्मायेचं पूजन आज महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही, तर मी म्हणेन जगात सुद्धा अनेक ठिकाणी ही पूजा आमची होतीये. आणि मला आपल्या सगळ्यांसमोर सेवा करताना या गोष्टीचा मुद्दाम आनंद होतो की महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वतीने आयोजित केलेला हा कीर्तनाचा सुंदर असा कार्यक्रम खरं तर माझ्या भाग्याची ती गोष्ट आहे, कारण आपल्यासाठी ही सेवा सादर करण्याची संधी मला आयोजकांनी दिली आहे. म्हणून सुरुवातीलाच मनापासून आयोजकांचे, संयोजकांचे धन्यवाद व्यक्त करते. अत्यंत सुंदर काळ आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. मी म्हणेन अनेक संप्रदायांच्या, पंथांच्या, धर्मांच्या सुद्धा पलीकडे असलेली ही देवता, कारण फक्त भारतात नाही तर देश विदेशांमध्ये सुद्धा जिची स्थापना केली जाते आणि मूलाधार स्थितोसी नित्यम असं ज्या देवतेचं वर्णन केलंय, अशी जी देवता आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, समर्थ रामदास स्वामी म्हणतात. सृष्टीचा मूळ आरंभ ज्याच्यापासून सुरू आहे, जिथून सुरू आहे, अशी आमची गणपती देवता श्री मंगलमूर्ती. तिला अनेकविध नावांनी आम्ही संबोधतो. समर्थ रामदास स्वामींचा अत्यंत सोपा असा श्लोक आहे. थोडा वेळ त्या श्लोकावरती निरूपण करायचं आहे आणि मग आज नियोजित जी आपण कथा ऐकणार आहोत, शक्तिरूपेण संस्थिता. का? कारण आज आमच्याकडे ज्येष्ठा गौरीचं आवाहन झालंय. साक्षात महालक्ष्मी, साक्षात शक्ती स्वरूपिणी आदिमाया तिच्या रूपाने घराघरात स्थानापन्न झालीये. श्रोते हो, म्हटल्यानंतर तिची आराधना करताना तिच्यातलं ते शक्ती स्वरूप आमच्याकडे यावं
आमच्यामध्ये ते शक्ती स्वरूप आहे का? आहे. तर ते कसं आहे याची जाणीव आम्हाला व्हावी, याकरता तिची आराधना या निमित्ताने व्हावी. म्हणून मुद्दाम जाणीवपूर्वक समर्थांचा हा श्लोक निवडला, कारण या प्रारंभीच्या श्लोकामध्ये समर्थांनी सगळ्यात सुरुवातीचं वंदन केलं ते गणरायाला, गणपती बाप्पाला. श्लोक सगळ्यांच्या परिचित आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. पहिलं वंदन गणपतीरायाला. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. यानंतर दुसरा नमस्कार समर्थ करतात. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. म्हणून म्हटलंय ना, भारतीय संस्कृती, भारतीय म्हणण्यापेक्षा वैदिक, सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती असं मी मुद्दाम म्हणेन, की या संस्कृतीने इतकी दिव्य आणि उज्ज्वल परंपरा आम्हाला घालून दिली की जगाला ललामभूत ठरेल अशी आमची वैदिक संस्कृती आहे, की ज्यामध्ये वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्वदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. म्हणाले वेद प्रामाण्य सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर वेदांनुसारचं आचरण, साधू संतांचा जो आचार आहे, धर्माचरण आहे, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आत्मनः तुष्टिरेव च, स्वतःच्या आत्म्याचं समाधान किंवा मनशांती ज्याला आपण म्हणतो, या शांतीसाठी सगळं जग आज अस्वस्थ आहे, ही शांती मिळवण्याकरता. आणि हे समाधान, ही शांती, हे सुख जर कुठे मिळेल तर वैदिक परंपरेने सांगितलेल्या उपासनेमध्ये. मग ती उपासना कशी आहे श्रोते हो? ही उपासना आमच्या शास्त्रांनी, आमच्या पूर्वसुरींनी, आमच्या परंपरेने आम्हाला घालून दिली. या उपासनेमध्ये यज्ञ, यज्ञाच्या साहाय्याने आम्ही उपासना करतो. मंत्र आणि पूजा या 3 प्रकारांनी आम्ही उपासना करतो. आणि तिसरा आणि सगळ्यांना साधं सोपं असलेलं जे उपासनेचं साधन आम्हाला पूर्वसुरींनी सांगून दिलं, ती म्हणजे पूजा, जी आम्ही रोज करतो. अर्थात करत नसलो तर ती करायला हवी. मग त्याला कर्मकांड म्हणून ते बाजूला ठेवणं कितपत योग्य आहे? आज गणपतीची प्रतिष्ठापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सगळ्यांच्याकडे झाली. त्याचं आवाहन आम्ही केलं, त्याला प्रतिष्ठित केलं. अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. ये भगवंता, कसा ये? सायुधम सशक्तिकम. एकटा येऊ नको, शक्तीला घेऊन ये तुझ्या. आणि म्हणून गणपती बाप्पांच्या पाठोपाठ बरोबर षष्ठी दिवशी आमच्या मातोश्री, म्हणजे गणपती बाप्पांच्या मातोश्री म्हणजे गौरी पूजन, महालक्ष्मीचं पूजन घराघरामध्ये होतं. अर्थात ते पूजन करण्याची पद्धत, रीत प्रत्येका ठिकाणची वेगवेगळी आहे. कुठे कुठे सखी पार्वती या स्वरूपामध्ये 2 देवींची स्थापना केली जाते. कोकणामध्ये जर महाराष्ट्र प्रांतात आपण आलात तर तिथे खड्यांच्या गौरींचं पूजन केलं जातं. या अनेकविध प्रकारांनी ती पूजा मात्र संपन्न केली जाते. का? कारण आपली भारतीय संस्कृती किंवा वैदिक संस्कृती ही अशी आहे की जी मातृशक्तीचा गौरव करते, मातृशक्तीचा गौरव करते, स्त्री शक्तीचा गौरव करते. म्हणून समर्थांनी सुद्धा गणरायाच्या बरोबर त्या शक्तीचं वंदन केलंय, त्या शक्तीला नमस्कार केलाय. आमच्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता वाग्विलासिनी म्हणून या वाग्देवतेला, शारदा मातेला माऊलींनी सुद्धा वंदन केलं. कधी? देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू असं म्हणून झाल्यानंतर आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया, ती विश्वस्वरूपिणी जगदंबा आहे, तिला वंदन केलं. म्हणून मुद्दाम समर्थांचा हा श्लोक निवडण्यामागचं आजचं कारण, आज गौरी आवाहन आहे म्हणजे त्या शक्तीची पूजा आहे आणि गणपतीची सुद्धा पूजा आहे. म्हणून समर्थांनी वंदन करताना गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणाधीश, सगळ्या गणांमध्ये जो अधीश, गणांचा जो अधिपती आहे, गणांचा जो स्वामी आहे. गण म्हणजे काय? ज्याची गणना केली जाते असा त्याला गण म्हणतात. असा एक गट, असे अनेक गट, त्या गटांचा जो प्रमुख आहे म्हणजे सगळ्या गणांचा जो प्रमुख आहे तो गणपती बाप्पा आहे. गणाधीश जो ईश
सर्व गुणांचा तो गणाधीश आहे, तसा तो गुणाधीश सुद्धा आहे. सगळ्या गुणांचा तो स्वामी आहे. म्हणून अशा गुणांची आम्ही कास धरावी ज्यामुळे भगवान गणपती बाप्पा आमच्यावरती प्रसन्न होतील. कुठले गुण? सुभाषितकार म्हणाले, उद्यमं साहसं धैर्यं, उद्यम साहसं धैर्यं, बुद्धिशक्ती पराक्रमः, षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहायकृत. उद्यमं साहसं धैर्यं, बुद्धिशक्ती पराक्रम, या 6 गुणांचा ज्यांनी आधार घेतला, या 6 गुणांची कास ज्यांनी धरली, त्याला भगवान बाप्पा गणपती मंगलमूर्ती प्रसन्न होणार आहे, ती शक्ती प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून सगळ्या गुणांचा तो स्वामी आहे. असं म्हणतात भगवंत कुणालाही फुकट काही देत नाही. आपण म्हणू, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, असेल माझा हरी तर देईल. तर माणसाने एवढं लक्षात ठेवावं, भगवंत काही वेडा नाही हो. आपण सुरुवात तर करूया, आपण 1 करावं, पुढची 2 शून्य ठेवायला परमेश्वर समर्थ आहे. म्हणून हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला भगवंत तत्र देवो सहाय्यकृत, त्याला भगवंत सहाय्यभूत होतो. आणि गणेश देवताच अशी आहे की जी उद्योगावर आरूढ आहे. मुद्दाम आपल्याकडे जी शास्त्र परंपरागत अशी जी आदर्श मूर्ती सांगितली ना गणपती बाप्पाची, आता अलीकडे फॅशन अशी आहे की कुठल्याही रूपामध्ये आम्ही त्याला स्थापन करतोय. पण शास्त्रानुसार गणेशाची आदर्श स्थापना करणारी जी मूर्ती आहे ती आसन घातलेली मूर्ती आहे. स्थिर आसन आहे, स्थिर मांडी आहे बाप्पाची. का? कारण त्यातून आम्ही प्रतिकात्मक अर्थ असा घ्यायचा आहे की त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. श्रोते, स्थिर बुद्धीचं ते लक्षण आहे. नाहीतर मग आमची बुद्धी इतकी चंचल आहे सध्या. स्थिर आसन म्हणून आमची संस्कृती सांगते ध्यान, प्राणायाम, योग. का? एका आसनावर आम्हाला बराच वेळ बसता आलं पाहिजे. स्थिर आसन आहे. त्या मांडीजवळ बाप्पांचं वाहन आहे, मूषक ज्याला म्हटलंय. म्हणून गणपतीला मूषक वाहन असं म्हणतात. उंदीर किंवा मूषक हे मायेचं प्रतीक आहे आणि त्या अर्थाने भगवंतांनी मायेला पायाशी घेतलंय. त्यातून असा अर्थ आहे की ती माया जर आम्ही डोक्यावर घेतली ना तर भवसागरात बुडून मरून जाऊ. म्हणून मायेला नेहमी पायाशी ठेवायचंय. माया आणि उंदीर या दोघांचाही स्वभाव सारखा आहे बघा, कुरतडणं. माणसाला अखंड कुरतडत राहते. चंचल, माया चंचल आहे, उंदीर चंचल आहे. आणि उद्योगी, कायम उद्योगी, म्हणून बाप्पा त्याच्यावर आरूढ आहेत, उद्योगावर आरूढ आहेत. भलं मोठं पोट आहे, पोट मोठं म्हणून लंबोदर असं म्हटलंय भगवंतांना. तर याचा अर्थ आहे अनंत ब्रह्मांडे उदरी. बरं, ते भलं मोठं पोट, आमच्या सगळ्यांच्या चुका, आमच्या सगळ्यांची पातकं पोटात त्या भगवंतांनी घातलेली आहेत आईच्या मायेनी. म्हणून त्याचं ते उदर मोठं आहे. आणि ते उदर भगवंतांनी नागपाशाने बांधून ठेवलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. बंधन आहे नागपाशाचं पोटाला केलेलं. आणि त्यानंतर त्या पोटावरती भली मोठी सोंड आहे ज्याला वक्रतुंड असं म्हटलंय आपण. आता सोंड वाकडी म्हणून वक्रतुंड का हो? नाही, वक्रगतीने जाणाऱ्या माणसांना सरळ मार्गावर आणणारा असा तो वक्रतुंड आहे. शासन करणारा आहे प्रसंगी, म्हणून वक्रतुंड. एकंदर शरीराच्या मानाने डोळे अत्यंत बारीक आहेत भगवंतांचे. सूक्ष्म दृष्टी ज्याला आपण फेस रिडिंग म्हणतो ना, चेहरा पाहून स्वभाव किंवा जातक वर्तवणं, असं एक शास्त्र आहे. मग ज्यांचे डोळे अत्यंत सूक्ष्म बारीक असतात ना, ते दूरदृष्टीचं लक्षण आहे. भगवंत आम्हाला या निमित्ताने सांगतात की जगाकडे डोळसपणे पहा, दूरदृष्टीने वर्तन करा. आणि एकंदर शरीराच्या मानाने, आता ते गजमस्तक असल्यामुळे भले मोठे कान, ज्याला सुपासारखे कान असं आपण लहान मुलांना सांगतो. सुपाचा गुणधर्म आहे. कॉन्व्हेंट मधल्या मुलांना किंवा इंग्लिश माध्यमाच्या मुलांना जर सूप म्हटलं तर ते सूप आता बघायलाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण वास्तविक सूप, गणपतीचे कान सुपासारखे असं म्हटलं की तो लहान मुलगा म्हणतो हाऊ इट इज पॉसिबल, बिकॉज सूप इज लिक्विड. कारण ते पिण्याचं सूप त्याला माहितीये, पाखडायचं सूप कोणी बघितलंय. पण सुपाचा गुणधर्म असा आहे की जे असार आहे ते टाकून द्यायचं, टरफल टाकून द्यायचं, आणि जे सत्व आहे, सार आहे ते जवळ करायचं. आमचं ऐकणं, आमचं श्रवण हे असं असलं पाहिजे गणपतीच्या कानांसारखं, सुपासारखं. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आणि मग चतुर्भुज असा असलेला बाप्पा, एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम, अथर्वशीर्षामध्ये वर्णन केले. पाश अंकुश धारण केलेले आहेत मागच्या हातामध्ये. का? दुष्टांचा संहार करणारी ती देवता आहे.
पराक्रम करणारी भगवंत आहेत. आणि मग पुढचे 2 हात, एक हात आहे तो भक्तांना वर देणारा, गंमत म्हणून सांगते, भक्तांना वर देणारा, भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा. वरद हस्त आहे. डाव्या हातामध्ये मोदक आहे बाप्पांच्या. आता हा मोदक गणपती बाप्पा खातो का किंवा नाही खात याविषयी चर्चा करत बसण्यापेक्षा अथर्व शीर्षांच्या फलश्रुतीमध्ये असा उल्लेख आहे, यो मोदक सहस्रेण यजती. जो कोणी सहस्त्र मोदकांचा हवन करतो, म्हणजे आपली यज्ञ संस्था जीवित राहिली पाहिजे, यज्ञाची पूजा महत्वाची, अग्निपूजा महत्वाची आहे, त्याला गणपती देवता प्रसन्न होते. असा हा गणाधीश असलेला भगवंत. समर्थ म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. तो गणाधीश आहे, गुणाधीश आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. सृष्टीच्या आरंभाला या ब्रह्मांडाची, या सृष्टीची उत्पत्ती किंवा निर्मिती कशी झाली याविषयी आमच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा भरपूर शोध लावले, विचार केला. आमच्या पूर्वसुरींनी सुद्धा भरपूर विचार केला. आणि आमची परंपरा आम्हाला सांगते, आमचं शास्त्र आम्हाला सांगतं नव्हे, बिग बँग थेअरी सुद्धा आज जगामध्ये हेच सांगते की या सृष्टीच्या आरंभाला भला मोठा प्रस्फोट झाला, खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाला आमची परंपरा सांगते तो आवाज ओम ओम असा होता. आणि हा ओंकार म्हणून त्याला मूलाधार स्थितोसी नित्यम, किंवा समर्थ म्हणतात मुळारंभ आरंभ, मूळ आरंभच तुझ्यापासून आहे रे भगवंता. ओंकार स्वरूप असलेली देवता, मुळात निर्गुण असलेली ती तुमच्या माझ्यासाठी साकार आली. मूर्तीपूजा करून आम्ही तिची भक्ती करतो. पण अकार उकार आणि मकार आणि वरची अर्धचंद्रबिंदी म्हणजे 3.5 मात्रांचा तो ओंकार. तुकोबराय म्हणतात ना, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. म्हणजे या 3 देवतांचं एकत्रीकरण, उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचं सामर्थ्य ज्या बाप्पाकडे आहे ती गणपती देवता. आणि मग 3.5 मात्रा म्हणजे कुठली, तर ओंकारावरची जी अर्धचंद्रबिंदी आहे ती म्हणजे ती शक्ती आहे बरं, जी मला आज मुद्दाम आपल्याला सांगायची आहे. ज्या शक्तीची उपासना आम्ही आज करतोय गणपती बाप्पा पाठोपाठ, आज गौरी आवाहन आहे, ज्येष्ठा गौरींचं आज पूजन आहे घरामध्ये बाप्पांच्या आईचं म्हटल्यानंतर, ही शक्ती स्वरूपिणी जगदंबा त्या गणपतीमध्ये स्थित आहे. त्या ओंकारामध्ये, त्या चंद्रबिंदीच्या रूपाने ती स्थित आहे. कारण जिथे सृजन आहे, जिथे नवनिर्माण आहे, तिथे ती शक्ती आहे. निर्मिती म्हटलं की ती शक्ती आली, कारण सृजनाची शक्ती आहे. म्हणून समर्थ तिला वंदन करतात, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गणपती बाप्पा आमच्यामध्ये कशा रूपाने आहे सांगू का? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्यावरती ज्याची कमांड आहे, ज्याचा अधिकार आहे, ते म्हणजे आमचं एकादश इंद्रिय म्हणून ज्याला आम्ही गौरवलं किंवा ज्याला आम्ही म्हणतो असं मन नावाचं इंद्रिय, ते मन म्हणजे आमची गणपती देवता आहे. मग आम्ही कधीतरी आरशात बघावं, आमचं मन स्वच्छ आहे का, गणपती प्रसन्न होईल असं मन आमचं शुचिरभूत आहे का, त्या मनाच्या ठिकाणी त्याला अधिष्ठान करावं असं वाटेल का? आम्ही स्वतःला कधीतरी बघावं, स्वतःला कधीतरी आरशात बघावं. पण काय झालंय श्रोते हो, एक शायर असं म्हणतो, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. आयुष्यभर आम्ही आरसे पुसत बसलो, पण मनाच्या ठिकाणचे विकार जर नष्ट करायचे असतील तर काहीतरी प्रयत्न करावे लागतील, तेव्हा गणपती प्रसन्न होईल. तुकोबराय म्हणतात, काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तेव्हा तो भगवंत तिथे येणार आहे. आणि या देवतेबरोबरच ही शक्ती स्वरूपिणी भगवती आदिशक्ती आमच्यामध्ये कुठे आहे, तर समर्थ म्हणतात, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. चत्वार 4 रूपांमध्ये ती आहे. कुठे? वाणीचे 4 प्रकार आम्ही सांगतो, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. जिथे विचार निर्माण होतात त्याला परावाणी असं म्हणतात. आमच्या देहामध्ये जिथे विचारांची निर्मिती होते, सृजन होतं, ती शक्ती तिथे परावाणीच्या रूपाने स्थित आहे आमच्यामध्ये, तुमच्या माझ्या देहामध्ये. परा पश्यती, जिथे तो विचार विकसित होतो, त्या विचाराचं जाणीवेत रूपांतर होतं, ती पश्यंती किंवा पश्यती असं म्हणतात. मध्यमा, ती स्वररूप घेते, स्वर निर्मितीची क्षमता, ती शक्ती मध्यमा. आणि जिला वैखरी असं म्हटलंय की ती शक्ती शब्दरूपाने अस्तित्वात येते, म्हणजे वैखरी. अशी ही शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणून आजच्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन का करायचं?
कारण ही शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे असं नाही की ती फक्त स्त्री देहामध्येच आहे, ती सगळ्यांमध्ये सर्व रूपांनी वसलेली आहे. मग ही लक्ष्मी आमच्याकडची अलक्ष्मीचा त्याग करते म्हणून तिची प्रतिष्ठापना किंवा तिचं स्वागत, तिचं आवाहन आणि तिचं विसर्जन. ही महालक्ष्मी किंवा ही गौरी आमच्याकडे आली आहे म्हटल्यानंतर लक्ष्मी म्हणजे मला सांगा फक्त पैसा हा अर्थ नाहीये ना. लक्ष्मी या शब्दाचा अर्थ असा आहे फक्त आर्थिकता किंवा फक्त सबळता यावी म्हणून तिची स्थापना करायची का? नाही. तर आमच्याकडचं वैभव लक्ष्मी आहेच आहे, पण ज्ञान लक्ष्मी, विद्या लक्ष्मी आमच्या तुमच्या माझ्या घरामध्ये असलेल्या मुलांच्याकडे असली पाहिजे अशी ती संस्कार लक्ष्मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळं जग ज्या महामारीने त्रासलेलं आहे आणि आता ज्या सगळ्यात मोठ्या श्रीमंतीची गरज आहे ती म्हणजे आमच्याकडे असायला हवी ती आरोग्य लक्ष्मी. म्हणजे मी तर असं म्हणेन ज्याचं आरोग्य अतिशय उत्तम सुंदर तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. ती लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न होईल. कारण शरीरम आद्यम खलु धर्म साधनम नव्हे तर खलु सर्वच साधनम. सगळीच साधन सगळंच मिळवायचं असेल तर शरीर नावाचं साधन आम्हाला उत्तम राखलं पाहिजे. त्याकरता या शक्तीची उपासना आहे, या गणपती देवतेची उपासना आहे. आणि ही शक्ती कशी आहे तिला जर जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्याकरता आम्हाला ही पूजा करावी लागेल. आमच्यातली शक्ती जाणून घ्यावीच लागेल. पण समोर असलेल्या गणपती देवतेकडे आम्ही त्या भावनेने ज्यावेळी पाहतो त्यावेळी ती भावना आम्हाला फलद्रूप होते. भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. शक्ती स्वरूपाला वंदन करायचं आजच्या दिवशी म्हणून उत्तर रंगामध्ये याच आशयाने अशी एक शक्ती स्वरूपिणी या भारत भूमीला लाभली की जिने भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांपुढे माना तुकवल्या, पण ही रणचंडी होऊन त्यांचा कर्दनकाळ होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली. अशा एका शक्ती स्वरूपिणीचं रणमर्दिनीचं चरित्र वीरश्रीनी रंगलेलं थोडक्यात आपण उत्तर भागामध्ये बघूया. पूर्वरंगामध्ये मी इथेच थांबते. सा ग म ध नि ध म प ध ग गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमू पंथ या राघवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश, गणाधीश. दानी तदानी नादिर्दिर्दानी, दानी तदानी नादिर्दिर्दानी, दानी तदानी, दानी तदानी नादिर्दिर्दानी, दानी तदानी नादिर्दिर्दानी. दीम दीम तदीम दीम दीम तदीम दीम दीम तदीम दीम तदीम तदीम दीम तनननननन तारे तदानी, दानी तदानी नादिर्दिर्दानी, दानी तदानी. नादिर्दिर्दानी तुन्निर्दिर्दानी, नादिर्दिर्दानी तुन्निर्दिर्दानी, नादिर्दिर्दिर्दानी तुन्निर्दिर्दानी.
na dir dir da la ni tun dir 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 da ni na dir dir da ni tun dir dir da dir 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 da ni tun dir 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 da ni na dir dir da ni tun dir dir da tun dir ta da re da ni tun dir ta da re da takran tu dirgid dikran tu dirgid da da kid ta kadi ta kadi gana da 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 ni ta da ni na dir dir da ni ta da na dir dir da ni ta da ni ta da मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ. आमच्या या कीर्तन सेवेसाठी नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म असा त्रिवेणी संगम झाला तर कीर्तनामध्ये साक्षात परब्रह्म साकार होतं. ती रंगदेवता प्रसन्न होते आणि या परब्रह्माला साकार करण्याकरता श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, श्रोत्यांच्या रूपात आम्ही परब्रह्माला पाहतो, भगवंताला पाहतो. आणि आजच्या आपल्या श्लोकाची रचना सुद्धा अशीच आहे ना. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणपती ही ईश्वराची प्रेरणा, मायेची कृपा म्हणजे शारदेची म्हणजे आदिशक्तीची कृपा. आणि आम्हाला पोहोचायचंय कुठं तर या श्लोकाचं वर्म गमू पंथ अनंत या राघवाचा. राघव म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप असं समर्थांना म्हणायचंय. ईश्वराच्या प्रेरणेने, शारदेच्या कृपाशीर्वादाने आम्हाला कुठे जायचंय तर अहम ब्रह्मास्मीचा बोध आम्हाला घेता येईल का. तो म्हणजे मीच आहे, मी भगवंतापासून वेगळा नाहीये, हा अनुभव आम्हाला घेता यावा. आणि ते घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती. आणि या आमच्या कीर्तन सेवेसाठी आज संवादिनीच्या साथीसाठी माझे यजमान स्वतः कौस्तुभ परांजपे उपस्थित आहेत. आणि तबल्याच्या साथीला आमच्या भाग्यानी आज आम्हाला प्रख्यात तबलावादक आदरणीय मिलिंद तायवाडे सर उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनाही मी नमस्कार करते, वंदन करते, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते आणि गोड आवाजामध्ये भजन करूया. लगेच कथा भागाला सुरुवात करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम क्या बात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
रघुवीर समर्थ मंगलमूर्ती। पंढरीनाथ भगवान की जय। भला मोठा दरबार भरलेला आहे, प्रचंड शांतता दरबारामध्ये पसरलेली आहे। बरं किती टाचणी पडली तरी खणखण आवाज आला पाहिजे एवढी शांतता। मान्यवर नागरिक दरबारामध्ये उपस्थित आहेत, त्या नगरीचे नागरिक दरबारामध्ये उपस्थित आहेत आणि इंग्रज सरकारचा एक वकील आपल्या हातामध्ये लखोटा घेऊन दरबारामध्ये आलाय। तो लखोटा रामचंद्र पंत अमात्यांच्या हातामध्ये दिला गेला। प्रत्येक उपस्थिताचं काळीज असं धड 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 करतंय। काय असेल लखोट्यामध्ये मजकूर, काय लिहिलं असेल लखोट्यामध्ये, निकाल काय असेल कंपनी सरकारचा। आणि त्या मेजर एलिसच्या लखोट्याचा मजकूर आणि त्या मजकुराचा आशय एकच होता, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा। चिकाचा पडदा टर्र दिशी फाटला आणि पडद्यामागून आवाज आला, खामोश, मेरी झाशी नहीं दूंगी। म्हणून सगळ्या इंग्रज सरकारला थरकाप उडावा अशा शब्दामध्ये ठणकावून सांगितलं, मी माझी झाशी देणार नाही। होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य। आशा की भव्य निराशा, प्रश्न हाची चिंताजन्य। ऐकाया निर्णय आले पुरवासी ही सामान्य, ऐकाया निर्णय आले। सगळी झाशी नगरी जमली दरबारामध्ये, काय असेल काय असेल काय असेल। आणि लखोट्याचा आशय कळाला, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा केलंय। मात्र चिकाचा पडदा फाडला, आपल्या दत्तक पुत्र दामोदराला मांडीवर घेतलं होतं, बाजूला ठेवलं, तिथून एक झेप घेतली, तलवारीचं एक टोक मेजर एलिसच्या नरडीला लावलं आणि सांगते, मैं मेरी झाशी नहीं दूंगी। खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी, बोलली रेसिडेन्साशी, देणार नाही कोणाशी, आवडती माझी झाशी, देणार नाही कोणाशी। अरे मी अबलाय, मी विधवाय म्हणून मला असहाय्य समजतोस, पण लक्षात ठेव, मी विधवा अबला ऐसी, अन्याय कथू कवणासी। मी विधवा अबला ऐसी, अन्याय कथू कवणासी। असहाय्य पाहुनी मजसी, अन्याय असा का करता, अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता, अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता। मी माझी झाशी इंग्रजांच्या स्वाधीन देणार नाही असं ठामपणे इंग्रज सरकारला बजावणारी ही झाशीची रणलक्ष्मी, राणी लक्ष्मी, मूळ गाव महाराष्ट्र प्रांतामध्ये, खरं तर महाराष्ट्रातली सातारा जिल्ह्यामध्ये वाई नावाचं क्षेत्र, या वाईचं मूळचं हे तांबे कुटुंबीय। या वाईचे मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांची ही अत्यंत सुंदर सद्गुणी अशी लाडाची लेक, पण आता उत्तर प्रदेशामध्ये आली होती, झाशी संस्थानची महाराणी म्हणून आली होती हो। पण काय काळ होता श्रोते हो। इंग्रजांनी 16व्या शतकापासूनच भारतामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली। नवे भारतीयांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवायला सुरुवात केली। येताना रिकाम्या आगबोटी आणल्या होत्या, जाताना इथलं सगळं भरभरून न्यायला लागले आणि बघता बघता 18वं शतक उजाडलं। या 18व्या शतकामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा एक इंग्रज गव्हर्नर, त्यांनी असं धोरण सुरू केलं होतं की भारतातली सगळी संस्थानं खालसा करायची। इंदोरचं होळकर संस्थान, धारचं पवार संस्थान, साताऱ्याचं औंध संस्थान
एक 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 खालसा होत गेली आणि पुण्यामधली पेशवाई सुद्धा बुडाली. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. काय परिस्थिती! मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. इंग्रजांनी स्वतःच्या टाचेखाली भारतीयांचा राष्ट्राभिमान तुडवला आणि ही कन्यका मनकर्णिका नाव ठेवलं होतं बरं. महाराष्ट्रातली पुण्यातली पेशवाई बुडाली आणि दस्तूरखुद्द पेशव्यांना आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन वाराणसी म्हणजे ब्रह्मावर्त ज्याला म्हणतात ती गाठावी लागली. या ब्रह्मावर्ताला पेशव्यांच्या बरोबर पेशव्यांचे अधिकारी असलेले मोरोपंत तांबे, त्यांची पत्नी भागीरथीबाई हे दोघंही गेले आणि तिथे इंग्रजांचे आश्रित म्हणून राहायला लागले. या मोरोपंतांना आणि भागीरथीबाईंना काशी क्षेत्रामध्ये ही मुलगी जन्माला आली. कन्या रत्न जन्माला आलं. गंगेवरचा प्रसिद्ध घाट, घाटाचं नाव मनकर्णिका आणि म्हणून मुलीचं नाव ठेवलं मनकर्णिका. लाडाचं नाव मनू किंवा छबिली आणि बरोबर छबेली सारखीच उत्तर प्रदेशामध्ये तर तिला बिजली बिजली म्हणायचे आणि एखादी वीज चमकावी अशी चपळाई. लहानपणामध्ये असं ध्येय अंगामध्ये होतं की या भारत मातेचं दुःख दूर करायचं, तेव्हाच शेवटचा श्वास घ्यायचा. म्हणून पेशव्यांची मुलं नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या सगळ्यांना शिक्षण देणारे एक अत्यंत सुंदर हुशार असे गुरुजी त्यांना मिळाले. शस्त्रशास्त्र पारंगत असलेले तात्या टोपे, ज्यांना तात्या गुरु म्हणायचे. तात्या टोप्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मुलांचं शिक्षण सुरू झालं, शस्त्रांचं आणि शास्त्राचं. कमरेला तलवार अडकून फिरायची हौस. अगदी 10व्या वर्षी घोडेस्वारी करायला शिकली आणि बघता 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 या मुलीचा विवाह निश्चित झाला बरं. पूर्वकाळच्या प्रथेनुसार 10वं वर्ष म्हणजे अष्टवर्षात भवेत कन्या आणि कन्या म्हटलं की ती लग्नाची झाली, पूर्वकाळचा रिवाज. पण या मुलीचं भाग्य असं होतं श्रोते हो, आई वडिलांची लाडकी लेक जन्माला आली पण 3 वर्षाचं बाळ झालं. 3 ते 4 वर्षाची ही मनकर्णिका म्हणजे मनू या 4थ्याच वर्षी मातृछत्र हरपलं. नियतीने काळाचा घाला घातला. आई निघून गेली आणि आई विना पोरकी असलेली पोर वडिलांच्या छायाछत्राखाली वाढतीये. मोरोपंतांवर आता दुहेरी जबाबदारी होती. आईचं आणि बापाचं दोनही कर्तव्य त्यांना पूर्ण करायची होती. ही लहानाची मोठी होतीये. वडिलांच्या दरबारी रीतिरिवाजात सुद्धा त्यांना मदत करायची, कचेरीमध्ये जायची. घरामधली सगळी कामं या लेकरांनी करावीत. आणि बघता 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 वय वर्ष 10, 10व्या वर्षी या मुलीला विवाह स्थळ चालून आलं आणि ते स्थळ असं होतं की उत्तर प्रदेशामध्ये झाशी नावाचं संस्थान. या झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत नेवाळकर, वय वर्ष 32. नानासाहेब पेशवे मानलेले भाऊ होते. नानासाहेब चिडले. नानांनी सांगावं, अगं राणी मनू, अगं वेडी आहेस का, लग्नाला होकार देतेस? अगं वेडे, तुझ्याहून दुपटीने मोठ्या असलेल्या मुलाशी तू लग्न करणार, विवाह करणार? पण 10 वर्षाच्या या कन्यकेचं उत्तर ऐका श्रोते हो. ही मनकर्णिका सांगते, नाना अरे वेड्या, मला माझ्या व्यक्तिगत सुखासाठी लग्न नाही करायचंय रे. हे बघ, आपली आई आजारी आहे, आपली भारत माता पारतंत्र्यात आहे आणि तिला जर मुक्त करायचं असेल ना तर मला सांग, आपल्या व्यक्तिगत सुखदुःखांची होळी नको का करायला? 10 वर्षाच्या मुलीचे उद्गार आहेत बरं का हे श्रोते. म्हणून आज आम्ही ही चरित्र ऐकायची. अरे मला माझ्या व्यक्तिगत सुखासाठी हा विवाह नाही करायचा आहे. मी हत्तीवर बसेन, अंबारीत झुलेन, छत्र चामर परिधान करीन यासाठी नाही रे.
लहानपणापासून आपण जे स्वप्न उराशी बाळगले ना, ते स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली आहे. हे बघ, मी जर झाशी संस्थानची राणी झाले ना, तर नाना अरे समजून घे, आपल्याकडे शस्त्रसाठा असेल, आपल्याकडे भला मोठा सैन्य साठा असेल, आपल्याकडे तोफखाने असतील, घोडे असतील, हत्ती असतील, आणि या सगळ्यांच्या जोरावर आपण इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेला आव्हान देऊ शकू नाना. आणि हे 10 वर्षाच्या मुलीचे बोल ऐकल्यानंतर सगळ्यांनाच होकार द्यावा लागला. आणि श्रोते हो, आता आपण काशीतून थेट झाशीत येऊया. झाशीमध्ये मुख्य राज रस्त्यावर ही मिरवणूक चालली होती लग्नाची. भली मोठी अंबारी, त्या अंबारीमध्ये ही महालक्ष्मी बसलेली आहे. झाशीतले सगळे नागरिक तिच्याकडे वाकून वाकून बघतायत, कोण बरं ही, कोण बरं ही. कुणीतरी म्हणावं, अरे आपल्या मोरोपंतांची मनू. छे छे, आता मनू नाही, आता ती गंगाधरपंत नेवाळकरांची लाडकी धर्मपत्नी लक्ष्मी तिचं नाव आहे. झाशीची राणी झाली. प्रपंच आनंदाने भरून ओसंडून वाहायला लागला. झाशीमध्ये दिवाळी साजरी झाली होती. बघता बघता या गंगाधरपंत आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रपंच वेलीला फूल सुद्धा उमललं. श्रोते हो, यथावकाश 20 वर्षाची ही कन्यका एका पुत्राला जन्म दिला. झाशीमध्ये दिवाळी साजरी झाली का? कारण झाशीला वारस मिळाला होता याच्या रूपाने. आनंदी आनंद होता श्रोते हो. पण हाय रे दैवा, नियतीला नाही भोगवत. म्हणतात ना, सुखामागे दुःख, दुःखामागे सुख, सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले, समर्थ म्हणतात. आणि या नियतीने क्रूर काळाची झडप या बालात्म्यावर घातली. 3 महिन्याचं बाळ होतं, मांडीवर घेतलेलं आहे. निर्जीव कलेवराला मांडीवर घेऊन धाय मोकलून राणी रडत होती, आपलं राणी पद विसरून. बाळ काळानी ओढून आनेला, बाळ काळानी ओढून आनेला, बाळ काळानी ओढून आनेला. दशरथाचे परिपुत्र शोक झाला, दशरथाचे परिपुत्र शोक झाला. विकल झाला आक्रमी मृत्यूपंथ, विकल झाला आक्रमी मृत्यूपंथ. म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ. 3 महिन्याचं बाळ निघून गेलं. दुःखाचा डोंगर कोसळला. कारण याच्या जन्मामुळे इंग्रजांच्या सत्तेला आव्हान देण्याचे मनसुबे आखले होते. पण दुर्दैव, मुलाच्या निधनानंतर 2च वर्षात श्रोते हो, गंगाधरपंत नेवाळकर स्वर्गवासी झाले. आधीच पुत्र निधनानं जखमी असलेल्या काळजावरती नियतीनं दुसऱ्यांदा प्रहार केला आणि आता पती निघून गेला. 22व्या वर्षी वैधव्य सामोरं आलं. पण तिचं मन तिला पुन्हा सांगत होतं की राणी, व्यक्तिगत सुख दुःख कुरवाळत बसायला तुला हे महाराणी पद मिळालेलं नाहीये. अगं, तुझ्या दुःखापेक्षा हिंदुस्थानचं दुःख फार मोठं आहे, भारत मातेचं दुःख फार मोठं आहे. आणि ते दूर करायचं असेल तर तुला तुझं दुःख बाजूला ठेवावं लागेल. म्हणून निश्चय पक्का झाला, मनसुबा ठरला आणि इंग्रज सरकारला अर्ज केला दत्तक विधानासंबंधी. का? कारण राणीचा मनसुबा होता दत्तक विधान, दत्तक मुलगा घ्यायचा, झाशीला वारस प्राप्त करून घ्यायचा, म्हणजे झाशी संस्थान खालसा होणार नाही. इंग्रजांना अर्ज गेल्याबरोबर इंग्रजांचं उत्तर आलं आणि आज दरबार भरला होता. या दरबारामध्ये एलिसनी लखोटा आणला होता. लखोट्याचा आशय वाचून दाखवला होता, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. दरबारी जनांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सगळ्यांची मस्तक अशी सुन्न झाली होती. आणि राणी लक्ष्मीबाई अक्षरशः एखाद्या वाघिणीप्रमाणे चौताळली आणि सांगत होती, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. राणीनं झाशी संस्थान इंग्रजांना द्यायला स्पष्ट नकार दिला. आणि त्याच वेळी श्रोते हो, 1857च्या उठावाचं वारं सबंध देशभर वाहत होतं. पहिली ठिणगी पडली होती, पहिलं रणशिंग फुंकलं गेलं होतं. मिरतच्या छावणीमध्ये पहिला हुतात्मा होता मंगल पांडे. इतिहासाला त्याचं नाव माहितीये. काडतुसांचं प्रकरण गाजलं होतं. गाईचं रक्त आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं हिंदू आणि मुस्लिम शिपायांना तोंडाने काढायला लावली जात होती. त्यामुळे हिंदूही भडकले, मुस्लिमही भडकले आणि एकच
ठिणगी पडली उठावाची. आणि या उठावामध्ये, या रणसंग्रामामध्ये राणीनंही उडी घ्यायचं ठरवलं. पण ज्या अर्थी राणीनं झाशी संस्थान इंग्रजांना द्यायला नकार दिला, त्याच वेळी काही दिवसातच इंग्रजांनी 1 नव्हे 2 नव्हे 60,000 फौज झाशी किल्ल्याच्या दिशेने चालून लावली. आणि काय वर्णन करावं राणीचं. या किल्ल्यावरती सर ह्युरोज आणि लेफ्टनंट बौकर नावाचे 2 इंग्रज अधिकारी आपलं 60,000चं सैन्य घेऊन झाशीच्या दिशेने चालून आले. झाशीच्या कुहरा माझी सिंहीण निजे घायाळ, झाशीच्या कुहरा माझी सिंहीण निजे घायाळ. गर्जना उठे भवताली स्वातंत्र्य संगरी काळ, लावाया भाग्य कसाला तेजस्विनी करी कल्लोळ. बुरजा बुरजावर मोर्चे बांधोनिया तोफांचे, सजविले शूर सैनिक सजविले सैन्य शूरांचे. आपण ही वेशे सजली मर्दानी झाशी वाली, आपण ही वेशे सजली मर्दानी झाशी वाली, आपण ही वेशे सजली मर्दानी झाशी वाली. पुरुषी पोशाख परिधान केला होता. पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार, पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पगडी डोईवर वरती शोभली बत्तीची भरजर, पगडी डोईवर वरती शोभली बत्तीची भरजर. काच्या बांधी भरजरी तुपेटा लटके तलवार, काच्या बांधी भरजरी दुपेटा लटके तलवार. कमरेला 2 तमस्कसी त्यात पिस्तूल बाई जंगशूर, 2 तमस्कसी त्यात पिस्तूल बाई जंगशूर. पायी चोळणा. राणीनं पुरुषी वेश परिधान केला होता. 57च्या स्वातंत्र्य समराचं वारं सगळीकडे वाहत होतं. आणि श्रोते हो, हा इतिहास आज अमर आहे. आम्ही ऐकतो, आम्ही जाणतो, आमच्यापर्यंत तो पोहोचतो. कारण या बलिदानामुळे आजचे हे दिवस आम्ही पाहतो आहोत. का 57च्या समर स्मरणाला समर स्मरणाला 57च्या समर स्मरणाला 57च्या समर स्मरणाला पेटल्या ज्वाला चमकली झाशीवाली समरात, चमकली झाशीवाली समरात. वीज जशी चमके आसमानात, वीज जशी चमके आसमानात. सुगंधित राणीची कीर्ती सुगंधित राणीची कीर्ती पूजनीय मूर्ती स्वराज्य कीर्ती. चला हो भाग्यवान हो, स्वप्नी तरी भाग्यवान हो. चला हो झाशी दर्शना जाऊ, चला हो, चला हो झाशी दर्शना जाऊ. जीर जी जी जीर जी जी जीर जी. इंग्रजांच्या विलायती तोफा झाशीवरती आग ओकतायत. राणी आपल्या 2000 स्त्रियांची पलटण उभी केली आहे. 2000 स्त्रियांची पलटण राणीने उभी केली होती. का? स्त्री शक्तीचं हे प्रदर्शन होतं. बरं, स्त्री असहाय्य नाहीये, तिच्यामध्ये शक्तीचा वास आहे हे स्वतःच सिद्ध करतच होती. आणि त्याचबरोबर जिगरबाज मैत्रिणी अशा काही जमवल्या 2000 स्त्रियांची पलटण. आणि ती पलटण पुढे आम्हाला सुभाषचंद्र बोसांच्या सैन्यामध्ये दिसली. बरं, राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट
या राणी लक्ष्मीबाईनं तो पाया रोवला होता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा. स्त्रियांची पलटण उभी केली, शूरवीर सैनिकांचं सामर्थ्य पणाला लागलं होतं. आणि यावेळी इंग्रजांची फौज किल्ल्याला भिडली होती. हाहाकार झाला होता. सगळीकडून आगीचे लोळ उठत होते. राणी या बुरुजावरून त्या बुरुजावर, या तटावरून त्या तटावर धावत होती. प्रत्येक शिपायाला प्रोत्साहन देत होती. समोर येईल त्या शिपायाला, इंग्रज अधिकाऱ्याला कंठस्नान घालत होती. एक क्षण असा आला की तिला कळालं इंग्रजी फौज पळून गेली. वास्तविक इंग्रजांनीच ही अफवा उठवली होती भारतीय सैन्यामध्ये, झाशीच्या सैन्यामध्ये. पण ही अफवा राणीच्या कानावर आली. तिला खरं वाटलं आणि दुर्दैवानी गेले कित्येक दिवस रक्तानं माखलेली न्हायलेली राणी आज पहिल्यांदा महालामध्ये गेली. आपला केश संभार उधवला, गरम पाण्याने स्नान केलं आणि केश संभार उधवत बसलेली आहे. विचारचक्र वेगाने फिरतंय. काय होईल माझ्या झाशीचं? माझ्या पतीला प्राणापलीकडेही प्रिय असलेली झाशी, काय होईल भविष्य या झाशीचं? असा विचार करत असताना तिची एक दासी अक्षरशः महालामध्ये धावली. अंगावर कोसळली, रक्तानं माखलेली होती. राणी साहेबा दगा झाला, राणी साहेबा घात झाला. दुलाजी ठाकूर नावाचा राणीचा एक विश्वासू सरदार होता, तो दुर्दैवानं इंग्रजांना फितूर झाला. श्रोते हो, फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी. आमच्या भारतीय स्वातंत्र्याला जो रोग लागला ना इतिहासाला, तो म्हणजे फितुरीचा. दुर्दैवानं त्याची फळं आज तुम्ही आम्ही सुद्धा भोगतो आहोत की काय असं म्हणावं लागेल. निष्ठावान सैनिकांची कमतरता होती असं नाही, पण हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवत होती. इंग्रजांचं गौरवर्णी त्या देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं रक्त वाहतंय याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती. त्यामुळे फितुरी होत होती. राणीला नाव कळालं मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. ताडकन उठली, आपला बुचडा बांधला आणि एखाद्या वाघिणीने जशी गुहेतनं झेप बाहेर घ्यावी तशी गेली. रात्रीच्या 1:30च्या अंधकारामध्ये कोण कुणाशी लढत होतं कुणाला कळत नव्हतं. दुलाजी ठाकूरनी किल्ल्याचा मागचा दरवाजा इंग्रजांना उघडून दिला होता आणि गुळाच्या ढेपेला जशी मुंगळं चिकटावी तशी इंग्रजी फौज किल्ल्याला भिडली होती. हाहाकार झाला होता. कोण कुणाशी लढतंय ते कळेना, पण त्याही अंधाऱ्या रात्री राणीने दुलाजी ठाकूरला गाठलं. तलवारीचे इतके सपासप वार त्याच्या अंगावर केले की मोजता येणार नाही तेवढे त्याच्या देहाचे तुकडे राणीने केले होते. देशद्रोह्याला शासन हे झालंच पाहिजे हा दंडक होता. आणि आता झाशी फार काळ टिकाव धरेल की नाही, कारण इंग्रजांनी बीजन कत्तल चालवली होती. श्रोते हो, बीजन कत्तल. राणीच्या किल्ल्यावरचा एक एक महाल पेटला होता. त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला गणेश महाल, पेटला विलास महाल. ऐश्वर्य आणि सुंदरता गेलीच फुटे तदभाल. अशी अवस्था झाशीची. काय करावं? आणि म्हणून मनसुबा झाला. राणीचे वडील मोरोपंत तांबे राणी जवळ आले आणि राणीला सांगत होते, मनू आपण किल्ल्यातनं पळून जाऊया. अगं, मारता मारता मरणे शौर्याचे हेची लक्षण. असं नाही मरायचं, शत्रूला मारून मरायचं, लक्षात ठेव. म्हणून ज्या बाजूला इंग्रजी फौजेचा पहारा ढिला होता त्या बाजूला ही सगळी फौज आली आणि इंग्रजी फौजेला कळायच्या आत इशारा झाला आणि राणीसह 80 वीर घोड्यासह तटावरनं खाली. यावेळी राणीनं राजरत्न नावाचा तिचा घोडा घेतला होता. एका वस्त्रामध्ये पाठीशी आपला दत्तक पुत्र दामोदर त्याला बांधलं होतं आणि 80 वीर राणीसह तटावरनं वेढ्या पलीकडे निघाले होते. याच वेळी श्रोते हो, लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट जरी ढळला तन निश्चय बुरुज न हाले. एक एक बुरुज ढासळाला. निश्चयाचा बुरुज पक्का होता, अढळ होता. म्हणून झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडणार ही सगळी मंडळी. एवढ्यात मोरोपंतांच्या पायाला इंग्रजांची मर्मभेदक गोळी लागली. वडील घोड्यावरनं पडता पडता अलगद राणीनं धरलं. सांगते, बाबा माझ्या घोड्यावर बसा. मोरोपंत म्हणाले, नाही म्हणू, आपल्या दोघांचं वजन घोड्याला पेलणार नाही, तू जा पुढे. पण नाईलाज झाला, शेवटी जावं लागलं आणि त्या निर्दयी इंग्रजांनी मोरोपंतांना झाशीच्या किल्ल्याच्या दरवाजाला फासाला लटकवलं. श्रोते हो, राणी धावत होती. झाशी ते कालपी 112 मैलांचं अंतर कापलं. मागे दामोदराला बांधलेलं आहे. जीवाच्या आकांताने घोडे पळत होते. राजरत्न चौखूर धळत होता.
काय वर्णन आहे आमच्या इतिहासाचं. ही राणी आणि हाच तिचा तो आवेश. हा पुतळा महाराष्ट्रामध्ये पुणे प्रांतामध्ये नव्हे, पुणे शहरामध्ये बालगंधर्व रंग मंदिरासमोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याचं दर्शन होतं श्रोते हो. का? कारण ज्या स्त्रीनी पुरुषांनी कसा पराक्रम गाजवावा, पुरुषांनी कसं सामर्थ्य दाखवावं हे शिकवलं ती झाशीची राणी. आणि ज्या पुरुषांनी स्त्रीनी कसं लाजावं, स्त्रीनी कसं असावं हे शिकवलं ते बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस. दोघंही समोरासमोर आहेत. ही खासियत आहे. असा आवेश होता राणीचा. शत्रूची विजयी टोपी टापेने उडवून दिधली, उतरली नशात चढलेली प्रबळातून अबला गेली. 112 मैलांचं अंतर काढलं. यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आल्या होत्या. 1.5-2चा अंधकार. भांडेर नावाचं गाव लागलं होतं. मागून आवाज आला, आई आई मला भूक लागली ग, खायला देशील का काहीतरी. मागे बांधलेला दामोदर भुकेनं कासावीस झाला होता. पण त्याला घास कुठे मिळेल म्हणून गावामध्ये चौकशी केली. भांडेर नावाचं गाव होतं. तो घोडा आतमध्ये नेला. शत्रूचा चौक्या लावायला सांगितल्या आणि शत्रूचा सुगावा लागताच इशारा द्या असं सैनिकांना सांगितलं. गावाचा शोध घेतेस पण सगळीकडे बीज आणि कत्तल इंग्रजांनी चालवलेली आहे. एका वाड्याजवळ गेली. वाड्याच्या दाराला थाप मारली. दार उघडतं का? माझ्या बाळाला भूक लागलीये, काहीतरी खायला द्याल. दरवाजा नाही उघडला गेला श्रोते हो. पण काही क्षणानंतर वाड्याचा दरवाजा किलकिला झाला. हात बाहेर आला. हातामध्ये द्रोण होता. द्रोणामध्ये दूध भात होता. राणीनं झडप घेतली. दूध भाताचा द्रोण घेतला आणि कालवायला लागली बाळाला भरवण्याकरता. पण त्याच वेळी राणीच्या कपाळावरच्या जखमेचं रक्त आणि दामोदराच्या तोंडातली लाळ त्या भातामध्ये पडली. रक्त मिश्रित भाताचा घास भूमीला अर्पण केला आणि घास भरवायला लागली. एवढ्यात कांशीलाला थंडगार स्पर्श झाला. राणी साहेबा हँड्स अप. राणी घेरली गेली होती. शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करत होते. इंग्रजी फौज. भीषण शर्यत सुरू होती जीवन आणि मृत्यूची. राणीनं अत्यंत चपळाईने हालचाल केली आहे श्रोते हो. मला शब्दात सांगता येणं कठीण आहे म्हणून तिला बिजली म्हणायचे. बिजली का? कारण या क्षणामध्ये मागे बंदूक रोखलेली असताना सुद्धा दामोदराच्या तोंडामध्ये घास भरवले. उजव्या हाताच्या मनगटाने त्या बाळाचं तोंड पुसलं आणि त्याच उजव्या पालथ्या हाताची मागे उभ्या असलेल्या बौकरच्या डाव्या कांशीला खाली सांडकड थप्पड लगावून दिली. तो एवढा आडदांड इंग्रज फौजी अधिकारी एका फटक्यात बेशुद्ध पडला. काय ताकद असेल. ही शक्ती स्वरूपिणी जगदंबा आहे श्रोते हो. ही शक्ती स्वरूपिणी जगदंबा आहे. गरीब गाय असली आणि तिच्या वासरावर बेतलं ना तरी सुद्धा ती वाघ सिंहावर शिंग रोखते आणि ही तर पराक्रमी राणी होती. असे अवर्णनीय पराक्रम गाजवत राणी निघाली. कालपी गाठली. झाशी ते कालपी अंतर कापलं. तिथे बांद्याचे नवाब तात्या टोपे नानासाहेब पेशवे एकत्र आले. पुन्हा युद्ध झाली. पुन्हा लढाया झाल्या. कित्येक वेळी यश अपयशाला सामोरं जावं लागत होतं. पण ग्वाल्हेरच्या लढाईमध्ये राणीला आपले प्राण गमवावे लागले श्रोते हो. ती लढाई शेवटची ठरली. का? कारण ग्वाल्हेरचे शिंदे इंग्रजांना फितूर होते. ग्वाल्हेरच्या पागेतला खैऱ्या नावाचा घोडा राणीला यावेळी सोबत होता. कारण राजरत्न नावाचा तिचा तो निष्ठावंत जातीवंत घोडा झाशी ते कालपी अंतर कापताना छाती फुटून मेलाय श्रोते हो. ही निष्ठा असते. ही स्वामी निष्ठा असते. ग्वाल्हेरच्या या युद्धामध्ये इंग्रजांची फौज पाठलागावर आहे. एक पाण्याचा ओढा समोर आला आणि ते जनावर मागे फिरलं नव्हे. राणीचं दुर्दैव आडवं आलं होतं. हातघाईची लढाई जुंपली. पण एकट्या राणीने 500 शिपायांना कंठस्नान घातलं होतं. पण त्याच वेळी कुठल्या तरी इंग्रजाची मर्मभेदी गोळी मागून आली आणि कवटीचा उजवा भाग उडवून गेली. उजवा डोळा बाहेर लोंबकाळायला लागला. तसाच खोपडीमध्ये तिने तो डोळा सरकवला आणि त्याही परिस्थितीमध्ये कितीतरी शिपायांची मस्तक धडा वेगळी करत होती. पण कुठून तरी मागून किरात नावाचं एक शस्त्र राणीच्या पाठीकडून छातीकडे खुपसलं गेलं. एवढाच आवाज आला. कळवळली. प्राणांतिक वेदना झाल्या. पण त्याही परिस्थितीमध्ये ती मूठ तशीच पकडली आणि मागे उभ्या असलेल्या त्या शिपायाला कंठस्नान घातलं. लेफ्टनंट बौकर या युद्धाचा साक्षीदार होता. तो इतिहास लिहितो. तो म्हणतो राणीचा हा रणचंडीचा महिषासुर मर्दिनीचा आवेश बघितला. आलो होतो 500 जणांना घेऊन आणि गेलो 5 जणांना घेऊन पळत. मी थांबलोच नाही म्हणाला तिथे. पण आता प्राणज्योत मालवत होती. राणीच्या निष्ठावंत सहकार्याने तिला धरलं. जवळच असलेल्या गंगादास बाबा नावाच्या साधूच्या झोपडीमध्ये आणलं आणि तिथे प्राणज्योत फडफडत होती.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः धडाडे चिता अग्निला धन्य वाटे. जाताना आठवणीने आपल्या जिगरबाज सहकाऱ्यांना सांगितलं होतं की माझ्या या देहाला इंग्रजांचे पापी हात लागता कामा नयेत. खलस्पर्श टाळा विटाळो न काया त्वरे आहुती अग्निनारायणाला. ते साधू म्हणाले हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्याच्या अट्टहासापायी अखेर ही वीरांगणा अनंताच्या प्रवासाला निघाली. भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीतलं पहिलं सुगंधित पुष्प जर कुठलं असेल, आहुती कुठली असेल तर ती राणी लक्ष्मीची. आणि त्याच पायावरती 1947 सालच्या स्वातंत्र्याची इमारत उभी राहिली आहे. श्रोते हो, या राणीचा त्याग आम्हाला विसरून चालणार नाही, कारण साक्षात शक्ती स्वरूपिणी ही जगदंबा तिच्या रूपाने आम्हाला दिसली. तिच्या रूपाने ते चैतन्य, ती लक्ष्मी आम्हाला भासली दिसली. आणि म्हणून धडाडे चिता अग्निला धन्य वाटे निघे प्राण ज्योती तदा दिव्य वाटे स्वरूपी मिळे अंबिकेच्या पदाशी जगी धन्य लक्ष्मी जगी धन्य झाशी जगी धन्य लक्ष्मी जगी धन्य झाशी. झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करते. ज्यावेळी राणी लक्ष्मीबाईचा देहांत झाला हे कळालं इंग्रज सरकारला, त्यावेळी तो लेफ्टनंट बौकर आपला इतिहास लिहून ठेवतो की अशा स्त्रिया जर हिंदुस्थानामध्ये जन्माला यायला लागल्या, जन्म घ्यायला लागल्या, तर या देशावर आम्ही राज्य कसं करणार. अशी शक्ती स्वरूपिणी जगदंबा राणी लक्ष्मीबाईच्या रूपाने तुम्हाला मला दिसली. आज तिचं चरित्र या निमित्ताने मला गाता आलं, म्हणून मलाही ती धन्यता मिळाली. आपण सगळ्यांनी त्या चरित्राचा आठव करावा, तिचं स्मरण ठेवावं. आज भारतामध्ये जिथे तिची समाधी आहे ग्वाल्हेरला, त्या ठिकाणी राणीच्याच माहेरच्या कुळामध्ये पुढे मराठी साहित्याला मिळालेले एक नामवंत कवी भा. रा. तांबे, त्यांच्या त्या ओळी तिथे समाधीवर कोरलेल्या आहेत. रे हिंद बांधवा थांब या स्थळी दोन अश्रुढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. रे हिंद बांधवा थांब या स्थळी दोन अश्रुढाळी. दुर्दैवाने आज आम्हाला या हुतात्म्यांचा विसर पडला. तो पुन्हा पुन्हा ती प्रेरणा, तो आठव आम्हाला व्हावा याकरता हा अट्टहास. आणि म्हणून समर्थ गणरायाबरोबरच त्या शक्ती स्वरूपाला सुद्धा नमन करतात. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. ती शारदा, ती शक्ती स्वरूपिणी, ती विश्वमोहिनी जगन्माता, ती माझ्यामध्ये सुद्धा आहे. फक्त तिला आम्हाला ओळखावं लागेल, तिला जाणून घ्यावं लागेल. कशाच्या आधाराने? बस गणेशाची आणि त्या शक्तीची उपासना. झालेली सेवा भगवत चरणावर समर्पित करते. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी
देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ.